नमस्कार लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। 344 कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। नवीन जी.आर. आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। मे महिन्याचा आर्थिक लाभ अनुसूचित जाती घटकांतर्गत पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्यासाठी 344 कोटी या ठिकाणी मंजूर झालेले आहे। हा निधी महिला व बालविकास विभागाला वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे। हा जी.आर. आलेला आहे। या जी.आर.नुसार आता मागच्या वेळेस काही लाडक्या बहिणींना उशिरा पैसे मिळालेले होते, आता तसं होणार नाही, तर सर्व लाडक्या बहिणींना एकत्रित पैसे मिळणार आहे। त्यामुळे सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे। सद्यस्थितीत नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलांची छाननी करून पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्यात येत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी महिला व बालविकास विभागाची राहणार आहे, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आलेले आहे। लाडकी बहीण योजनेचा निकष पूर्ण न केलेल्या 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे। यामुळे त्यांना मिळणारा लाभ बंद झाला आहे। जवळपास 1,70,00,000 महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरल्या आहेत। त्यांना आता मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे। पण ज्यांनी KYC प्रक्रिया केलेली नाही त्यांना पुन्हा एकदा ही प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी दिली जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच दिले आहेत। यामुळे तुर्तास अपात्र लाडक्या बहिणींना यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना याआधी KYC दुरुस्तीसाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ दिली होती। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या आधार लिंक असलेल्या थेट लाभ हस्तांतरण बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा केले जातात। यामुळे लाभार्थ्यांना एका वर्षात 18,000 रुपये अर्थसहाय्य मिळते। तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे, कारण की या ठिकाणी हा नवीन जी.आर. आलेला आहे। तर आपण या ठिकाणी या जी.आर.मध्ये माहिती बघू शकता की लाडक्या बहिणींना 344 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आणि लवकरच त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात येणार आहे। पुढील आठवड्यात हे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतात। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।